मी तुमच्यासाठी ना एकदम डीमार्टच्या बाजूलाच प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे। हा जो रस्ता जातो ना हा स्टेशनकडे जातो, अवघ्या 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आपला फ्लॅट असणार आहे। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी इथे एक मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। हे बघा मित्रांनो, इकडे आपल्याला 5 फुटाची लिव्हिंग रूम मध्ये बाल्कनी पाहायला मिळते। बाजूला पाहू शकता सुंदर असा आम्ही वॉलपेपर लावलेला आहे। वरच्या बाजूला फॉल सिलिंग केले, 2 नवीन पंखे वगैरे इकडे लावलेले आहेत। थोडेच लेफ्ट साईडला बाथरूम पाहायला मिळतो, किचन पाहायला मिळतो, जे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतंय। आता आपण आलो बेडरूम मध्ये। मित्रांनो, दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये जर तुम्ही तुमच्या हक्काचं स्वप्नातलं घर विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर आज बदलापूर सिटीमध्ये तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे। या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता आपला जो कॉम्प्लेक्स आहे अगदी डीमार्टच्या बाजूला आहे। ग्राउंड लेवलला जाऊन सुद्धा मी तुम्हाला ते दाखवलं होतं सुरुवातीला। आता जर ड्रोनमधून पाहायला गेला तर आजूबाजूचा परिसर बघा किती चांगला डेव्हलप झालेला आहे। या कॉम्प्लेक्समध्ये खूप तुम्हाला विंग्स पाहायला मिळणार, पुढे ती माहिती देणारच आहे। या 1 BHK फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, लवकरात लवकर मला कॉल करा। हा जो फ्लॅट आहे मी तुम्हाला सेमी फर्निश देणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका, सर्व माहिती घेऊनच मला कॉल करा। या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला सगळ्याच मॉडर्न ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहे। या सीनमध्ये क्लब हाऊस पाहत आहोत। या ठिकाणी जर पाहायला गेला तर समोरच नीट आणि क्लीन एकदम तुम्हाला स्विमिंग पूल सुद्धा इथे पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय। सुरुवातीला ड्रोन शॉट पाहिल्यानंतर तुम्हाला आजही कल्पना आलीच असेल की आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट परिसरामधील ऋतुवाड या कॉम्प्लेक्समध्ये पाहायला गेलं तर टोटल तुम्हाला 32 बिल्डिंग्स पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK आणि काही बंगलोज पाहायला मिळतात। सर्व मॉडर्न ॲम्युनिटीजने परिपूर्ण असणाऱ्या या 1 BHK फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर सगळ्यात आधी याची किंमत सांगतो। 26 लाख रुपये नॉन नेगोशिएबल ऑल इन्क्लुडिंग प्राइसिंग मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी देणार आहे। सेमी फर्निश आहे, तुम्ही पाहू शकता रूम मध्ये भरपूर काम केलेलं आहे। या 1 BHK फ्लॅटचा बिल्टअप एरिया 675 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया 470 स्क्वेअर फूट आहे। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरतीच तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळणार आहे। बिल्डिंगला वरती पत्र्याचं शेड सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारचा भविष्यात सुद्धा तुम्हाला लिकेजचा प्रॉब्लेम इथे बघायला मिळणार नाही। आणि मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईकचं बटन दाबून लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे असेल तर खाली सबस्क्राईबचं लाल बटन आहे ते त्याला क्लिक करा। तर मित्रांनो, ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे पाहून घेऊया। खूप माहिती घेतल्यानंतर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता 7व्या माळ्यावरती आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत। सगळ्यात आधी इकडे जर पाहणार ना तर आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते। या बाजूला तुम्हाला 2 रूम पाहायला मिळतील आणि या बाजूला 2 रूम आहेत। हा समोरचा आपला रूम असणार आहे आणि इकडे स्टेअरकेस आहे। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी इथे एक मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूम मध्ये अटॅच मोठी बाल्कनी पाहायला मिळणार आहे, पाहूयात। हे बघा मित्रांनो, इकडे आपल्याला 5 फुटाची लिव्हिंग रूम मध्ये बाल्कनी पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे या बाल्कनीमधून आपल्याला नेचर व्ह्यू खूप भारी बघायला मिळतो। ऍक्च्युली तुम्ही पाहू शकता या ठिकाणावर। आता जर इथून झूम करून दाखवलं ना मित्रांनो, रेल्वे ट्रॅक तुम्ही पाहू शकता। इकडून या बाजूला पुढे तिकडे गेलात ना तिकडे वांगणी वगैरे आहे, कर्जतला जाऊ शकता आणि या बाजूला बदलापूर आहे राईट साईडला। हा जो ओपन व्ह्यू आहे हा कायमचा मित्रांनो असाच राहणार आहे। इकडे कोणत्याही प्रकारची बिल्डिंग वगैरे येणार नाही, लाईफ टाइम हा व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे। बाल्कनी पुन्हा एकदा पाहून घेऊया। सो ही आहे आपली बाल्कनी। मधून तुम्ही ज्यावेळेस लिव्हिंग रूम पाहता ना तर आता लाईट्स ऑन केलेले आहेत, तरी सुद्धा मित्रांनो लाईट्स ऑफ केल्यात तरी सुद्धा भरपूर उजेड आहे इकडे। आता नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगतो। या बाजूला पाहू शकता सुंदर असं आम्ही वॉलपेपर लावलेला आहे। वरच्या बाजूला फॉल सिलिंग केले, 2 नवीन पंखे वगैरे इकडे लावलेले आहेत। फॉल सिलिंग मध्ये लाईट्स पण लावून दिलेले आहेत, वेगळं काही काम करायची गरज नाही। त्या पॉईंट पासून तुम्ही इकडे इथपर्यंत आलात ना तर असं तुम्हाला एरिया जो आहे हा 15 फुटाचा पाहायला मिळतोय आणि आडवा जर पाहायला गेला तर 9.5 फुटाचा आहे। 15 बाय 9.5 फुटाचा लिव्हिंग रूम आणि लिव्हिंग रूम मध्ये अटॅच 5 फुटाची बाल्कनी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते। लगेच टाइम खराब न करता पुढे जाऊयात। अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा। किचन आणि बाथरूमच्या मध्ये 3 फुटाचा तुम्हाला इकडे पॅसेज पाहायला मिळतोय। सगळ्यात आधी लिव्हिंग रूम मधून तुम्ही आतमध्ये जाता त्यावेळेस लेफ्ट साईडला बाथरूम पाहायला मिळतो। बाथरूमच्या वरती इथे पाण्याची टाकी तुमच्यासाठी लावून दिलेली आहे। बाथरूमच्याच अपोजिट आपल्याला या फ्लॅटचा किचन पाहायला मिळतो, जिकडे डबल प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे, पाहून घेऊयात। आणि किचन मध्येच तुम्हाला इकडे 2 फुटाची सेपरेट बाल्कनी पण पाहायला मिळणार आहे। या गॅलरीमधून ज्यावेळेस तुम्ही किचन पाहता पाहू शकता
डबल प्लॅटफॉर्म आहे इकडे आणि पूर्ण किचनला टाईल्स लावलेले आहेत, या बाजूला सुद्धा लावलेले आहेत आणि या बाजूला पण लावलेले आहेत. इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे, इकडे हा प्लॅटफॉर्म आहे. किचन पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात. इथूनच पाहू शकता तुम्ही या फ्लॅटमध्ये तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतं आहे. बेसिकली हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, परंतु या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते इकडे कधी राहायला आलेले नाही आहेत, त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी नवीनच असणार आहे. फ्लॅटचा एरिया वगैरे खूप मोठा आहे, जसं की सुरुवातीला सांगितलेलंच आहे. आता आपण आलेलो बेडरूममध्ये, तो बेडरूम व्यवस्थित पाहून घेऊया. या बेडरूममध्ये सुद्धा हॉल जेवढीच तुम्हाला 5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि इथून पण तुम्हाला डोंगर दऱ्यांचा व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो. तुम्ही लॉंग तिकडे लांब जर पाहायला गेलात ना, पाहू शकता इकडे डोंगर वगैरे किती मस्त दिसतात आणि एकदम ग्रीनरी आहे. पावसाळ्याचा टाइम चालू आहे. ही आपली बाल्कनी. आपण बेडरूम पाहून घेऊ. त्या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर प्राइस सांगितली सुरुवातीला, एंडिंगला पण सांगणार आहे मित्रांनो. या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1400 रुपये पर मंथ आहे, 1400. आणि रेंटलला वगैरे प्रॉपर्टी दिलीत तर साधारण तुम्हाला इकडे 7 ते 7,500 रुपये रेंट आरामात पाहायला मिळतो. या मित्रांनो, आता नेहमीप्रमाणे तुम्हाला मी होम लोन बद्दल माहिती देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट तर आवडलाच असेल. मग आता जास्त वाट पाहत बसू नका. आता खूप चांगले सण येत आहेत. दिवाळी सारखा मोठा सण आपल्या भारतामध्ये येत आहे, त्यामुळे या अशा शुभ दिवसाला तुम्ही जर घर घेतलं तर नक्कीच ते तुम्हाला चांगलं लाभतं. सो घर जर घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला येत आहे. या 1 BHK फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर तुम्हाला 35 ते 38,000 रुपये सॅलरी असायला पाहिजे. जर तुमच्याकडे 2 लाख रुपये डाऊन पेमेंट असेल तर. जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त आहे आणि तुम्हाला 25,000 रुपये जरी सॅलरी आहे तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. तुमच्या आयुष्यामधील जर हे पहिलेच घर असेल तर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मित्रांनो या ठिकाणी 1,80,000चा सुद्धा बेनिफिट मिळणार आहे. तो कसा मिळतो याची माहिती मी तुम्हाला फोनवर देईल किंवा तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट बघायला इकडे येणार त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याची मी माहिती देणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ खूप लेंथी झालेला आहे. तुमचा वेळ खूप महत्त्वाचा होता. तुम्ही या व्हिडिओला तुमचा वेळ देऊन पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा मित्रांनो. आणि अशाच प्रकारचं कॉन्टेंट पुढे तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता. एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. खाली लाल बटन येते बघा मित्रांनो सबस्क्राईबचं, त्याला क्लिक करा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता व्हिडिओ असेल एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.